नमस्कार, आईची रेसिपी मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज गाजरचा हलवा करायचा, तर त्यासाठी मी हा गाजर आहे ना किसून ठेवला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे सगळ्या ड्रायफ्रूटचं मी किसून घेतलं आहे गार्निशिंगसाठी आणि मनुके घेतलेत आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि जेवढं म्हणजे 1 वाटी मी साखर घेतले आणि 2.5 वाटी तूप घेतले। तर चला गॅसवर आपण कढई ठेवूयात आणि 1 लिटर दूध घेतले। 1 लिटर दूध घेतले, गरम करून घेतले। आता सर्वप्रथम कढईमध्ये आपण तूप घालूया। बंद कर। आता याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया आणि कमी गॅसवर सगळे मनुके आणि हे आपण भाजून घेऊया। जे गाजर किसून घेतलाय ना तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि फिरवून घेऊया। सगळं नीट व्यवस्थित फिरवून घेऊया। 2 वेलची घालून घ्या ह्याच्यामध्ये चवीसाठी आणि जरासं चव चांगली येते म्हणून 2च वेलची घाला। आता एक चांगला कलर आला ह्याला। आता याच्यामध्ये आपण 1 लिटर जे दूध होतं ते घालून घेऊया, शाई सकट घालून घेऊया आणि गॅस कमी ठेवायचा। ही बिना खव्याची आपण हलवा करणार आहोत, तर त्यासाठी जाड क्रीमवालं दूध मिळतं बाजारात, तेच घ्यायचं आणि ते 1 लिटर ह्याच्यात घालायचं आणि दुधामध्ये शिजवायचं, जेणेकरून जी शाई आहे ना ती पण ह्याच्यात मिक्स करायची आणि पाण्यासारखं दिसेल अशा पद्धतीने तुम्ही ह्याला शिजवत राहायचं। तर 1 लिटर मध्ये मी पाऊण लिटर दूध ह्याच्यात घातलंय आणि जसं जसं शिजवतंय तसं तसं आहे ना आपण दूध घालत जाऊया। आता 5 मिनिटं याला शिजवत ठेवूया, त्यानंतर बघूया। आले याला आणि दूध ह्याच्यात आटेल तोपर्यंत तुम्हाला ह्याला शिजवायचं आहे दुधामध्ये। तरी आता 15 मिनिटानंतर परत एकदा आपण चेक करून घेऊया आणि 15 मिनिट ह्याला दुधामध्ये शिजवून घेऊयात। आता 15 मिनिटानंतर आपण बघूयात। मलाई आली आहे ती जरासं साईडनं एकत्र करून घेऊया आणि आता ह्या शेवटच्या स्टेपमध्ये आपण 1 वाटीभर साखर होती ती घेऊ शकताय। तुम्ही याच्यापेक्षा कमी केली तरी चालेल, तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही करू शकताय। चवीनुसार जास्त गोड जर आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही कमी साखर टाकून करू शकताय। आता हे ह्याच्यात मिक्स करून घेऊया। हे मिक्स केल्यानंतर परत एकदा आपल्याला ह्याला झाकण लावून 10 मिनिटं शिजायला ठेवूयात। त्याच्यानंतर आपण बघूया कसा कलर येतोय ते 10 मिनिटांनी। आता 10 मिनिटानंतर अजून जरासं याच्यात दूध जाणवतंय, ते पण जरासं घट्ट झाल्यानंतर आपला हलवा तयार होईल। तर अजून 5 मिनिटानंतर आपण बघूया। तर अशा प्रकारे ह्याच्यातलं दूध सगळं निघून गेलंय आणि कोरा झालाय। तर आता आपला हा गाजरचा हलवा तयार झालाय। हा आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालाय आणि बिना खव्याचा फक्त दुधात शिजवून हा गाजरचा हलवा तयार होतोय। तर अशा प्रकारे कलर आलाय। आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये गाजर आपल्याला मिळतात। जरा कलर कमी असला तर अशा पद्धतीने होतो आणि गाजर जर असे गोड नसले की आपण साखर जास्त टाकून हा असा बनवू शकतोय। आता हा गाजरचा हलवा आहे, तुम्ही
बाउलमध्ये काढून घेतला आणि त्याच्यावर आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते जरा किसून घेतलेत आणि त्याच्यावर असं गार्निशिंग म्हणून घातलं आहे. तर हा गाजरचा हलवा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही घरी करून बघा अशा पद्धतीने बिना खव्याचा आणि नक्की कळवा कसा झाला आहे तुमचा गाजरचा हलवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.